एकेकाळी हिरव्यागार जंगलात एक छोटासा चपळ ससा राहत होता. तो खूप खोडकर होता आणि थोडासा खोटारडाही. जंगलात रोज सगळे प्राणी आपापल्या कामात व्यस्त असायचे, पण सशाला मात्र मजा करायची फार हौस होती. एक दिवस सशाच्या डोक्यात एक शक्कल आली. तो एका दगडावर चढला आणि जोरजोरात ओरडू लागला, वाघ आला, वाघ आला. हे ऐकून हरण, माकड, हत्ती आणि सगळे प्राणी घाबरून धावत आले. कुठे आहे वाघ, कुठे आहे? सगळे प्राणी इकडे तिकडे पाहू लागले, पण वाघ कुठेच नव्हता. तेव्हा ससा जोरजोरात हसू लागला. हा 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 हा, मी फसवलं तुम्हाला, हा हा हा, मी फसवलं तुम्हाला, असं तो म्हणू लागला. सगळे प्राणी खूप नाराज झाले आणि आपापल्या कामाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सशाने तेच केलं. तो पुन्हा ओरडला, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. प्राणी पुन्हा धावत आले आणि पुन्हा वाघ नव्हताच. आणि ससा पुन्हा हसत बसला, हा हा हा, मी फसवलं तुम्हाला, हा हा हा, मी फसवलं तुम्हाला. आता मात्र सगळ्यांना राग आला. हा ससा नेहमी खोटं बोलतो असं सगळे म्हणाले. असं म्हणून सगळे प्राणी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे झाले. एक दिवस खरंच जंगलात मोठा भयंकर वाघ आला आणि सशाने वाघ पाहिला. ससा वाघ पाहताच घाबरून ओरडू लागला, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. खरंच वाघ आला होता, पण यावेळी कोणीच आलं नाही. सगळ्यांना वाटलं हा पुन्हा खोटं बोलत असेल. ससा खूप घाबरला. तो रडू लागला. तेवढ्यात काही प्राणी दुरून वाघ पाहताच आणि सगळे मिळून एकत्र येतात. वाघ पळून जातो. सशाला आपली चूक कळली. तो सगळ्यांची माफी मागतो. मला माफ करा, मी खोटं बोललो, मी यापुढे खोटं बोलणार नाही, असं ससा वचन देतो. आणि त्या दिवसापासून ससा प्रामाणिक झाला. तो कधीच खोटं बोलत नसे आणि सगळे प्राणी आनंदाने राहू लागले. तर मुलांनो, या गोष्टीचा बोध असा आहे की नेहमी खोटं बोलणाऱ्यावर खरं बोलल्यावरही कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे नेहमी खरं बोला, खोटं बोलू नका. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा? जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.